म्हणून मी म्हटलं माझी घरची बी गाडी पळवीत नाही, पावती फाडीत नाही. मी नुसती माझी गट झालं की सेमी फायनलचा फेरा काढताना मी आपली गाडी मी स्वतः पळवणार आहे, मोकळी एक्स्ट्रा एक. बरं मज्जा ना आपली मज्जा, स्वतः ड्रायव्हर. बरं. नवलाईच्या नावानं चांग भले. तर मित्रांनो नमस्कार, गौरव पवार सातारकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील लासूरने या ठिकाणी आलो आहोत. तर येत्या 25 तारखेला भव्य असं ओपनचं मैदान मित्रांनो लासूरने फाटीवर होणार आहे. तर आपल्यासोबत सर्व आयोजक टीम आहे. तर आपण त्यांच्याकडून या मैदानाची माहिती घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव राहुल गुलाब सावंत. तर दादा येत्या 25 तारखेला आपल्या लासूरने गावात भव्य असं यात्रेचं पारंपरिक मैदान पार होणार आहे. तर काय सांगाल या मैदानाबद्दल? मैदानाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या पंचक्रोशीत असं मैदान कोरेगाव तालुक्यामध्ये लासूरने गावाचं भव्य दिव्य असं नवलाई देवीच्या भद्र कलशाच्या कार्यक्रमानंतर तिसऱ्या दिवशी आपण ही पारंपरिक पद्धतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करतो. तर हे आयोजन करत असताना यंदा दरवर्षीप्रमाणे दादांच्या मार्गदर्शनातनं यंदाचे तरुण पोरांनी मैदान चांगल्या पद्धतीनं हातात घेऊन बैलगाडा शर्यत चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं फाट्या टाकून पार पाडण्याचं नियोजन केलेलं आहे. नक्कीच दादा, आता तुम्ही म्हटला की बबन दादांच्या मार्गदर्शनाखाली आता तुम्ही मैदान पार पडताय. नक्कीच एक पारदर्शक मैदान असणार आहे. तर दादा मी तुमच्याकडे बोलतो आता, कसं काय या मैदानाची बक्षिसाची रूपरेषा कशी असणार आहे काय? या मैदानात प्रथम बक्षीस 91,000, 71 द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय क्रमांक 51,000, चतुर्थ क्रमांक 31,000, पंचम क्रमांक 15,000, सहावा क्रमांक 11,000 आणि सातवा क्रमांक 7,000. नक्कीच दादा, आता मला मैदानाबद्दल माहिती द्या की आपल्या मैदानात एकूण फाटी किती असणार आहेत? फाटे आपल्या एकूण मैदानात 9 फाटे आहेत. एक फाटी राखीव आहे. बरं. आणि फाटीमधील अंतर किती आपल्या? 14 फूट आहे. 14 फूट. आणि बैलांना पुढे पळून गेल्यानंतर म्हणजे पल्ला आपला किती आहे साधारणतः? पल्ला आपला 800 फूट आहे. खाली 50 फूट 100 फूट खाली एक्स्ट्रा आहे आणि वर 400-500 फूट एक्स्ट्रा आहे. नक्कीच मित्रांनो, आपण ड्रोनच्या माध्यमातून बघू शकता की पुढे भरपूर जागा आहे. नंदींना जरी पळून पुढे गेल्यानंतर थांबण्यासाठी भरपूर जागा आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे का? हो. बरं. आता या मैदानाचं आजूबाजूला ओढा, विहीर, नाले असे काही आहे का? नाही, असं काहीच नाही. काय कुठली मार्फत बघू शकता, दाखवू शकता सर. तक्रार कुठलीच नाही, काय नाही, सगळं ओके काम आहे. नक्कीच दादा, आता या मैदानात आपल्या सातारा जिल्ह्यातील जे बैलगाडी मालक चालक असतील किंवा बाहेरचे असतील त्या बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल तुम्ही? लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. आदल्या दिवशी आपण 24 तारखेला आपण 9 वाजता लॉट काढणार आहे. आता 100 गाड्या नोंद झालेल्या आहेत. 100+ गाड्या नोंद झालेल्या आहेत. गावच्या नावावर गाडी पाहणार नाही, गावचा बैल वगैरे काय पाहणार नाही. म्हणजे एक महत्वाचा तुम्ही एक निर्णय, गावच्या नावावर गाडी कोणाची नोंद केली जाणार नाही. पाहुणा रावळा ही काय. हो. बरं. म्हणजे नक्की मित्रांनो बघा की गावच्या नाव किंवा गावचा नंदी कुठला पाळणार नाही. गावचा नंदी पळेल पण गावच्या नाव कोणाचाही नंदी पाळणार नाही. गाडी कोणती बाहेरची नाही, गावातली पण नाही, बाहेरची पण नाही. बरं. नाव पाळणार नाही. हां. बरं. आता जे बॅनरवर बक्षीस दिले ते योग्य बक्षीस तुम्ही देणार ते? हो, 100% 1 रुपये कमी करणार नाही. पाकिट उघडून बघायचं, 1 रुपया कमी. ज्या पाकिटात पैसे कमी गावतील त्या माणसाला 1,000 रुपये आणखी एक्स्ट्रा त्या बक्षिसापेक्षा. बघा मित्रांनो, अत्यंत पारदर्शक मैदान आहे. बबन दादा मी तुमच्याकडे बोलतो जरा आता. मित्रांनो आपल्यासोबत एक जुने जाणकार व्यक्तिमत्व म्हणजेच बबनदादा लासूरनेकर आहेत, ज्यांचं नाव बैलगाडा क्षेत्रात म्हणून वारंवार घेतलं जातं. दादा नमस्कार. नमस्कार. आता गावचं मैदान आहे, काय सांगाल गावच्या मैदानाबद्दल?
गावचं मैदान आता काय झालंय, आम्ही आता लय जागा फाट्या बघितल्या, हां पण हे आता ही टीम केली पोरांची, आता ही जुनी खोडकं काढून टाकली आम्ही. हां जुना खोडकांचं काय जुळं नाही ह्याच्यात. बरं बरं हे नवीन पविशी घेतली आता, हां त्या पद्धतीत चालायचं म्हणलं. आता जुनी पद्धत सोडून द्यायची आणि वेगळ्या पद्धतीत शिरायचं. बरं मग आता हे वेगळ्या पद्धतीत आम्ही शिरलो, गव्हा पेरतो असं वापं बनवलं फाटीचं. हां हां मोरलं बिलेटचं पान 8 फूट होतं, तिला 14 फूट रान आम्ही वाढवलं पानं जोडून हां. ट्रॅक्टरला. बरं आणि असं ही जसे गहू पेरतो असं वापं पूर्ण असं वापं तयार केलं. बरं ते ह्या मैदानासारखं अख्ख्या महाराष्ट्रात मैदान कुठंच केलं नाही अजून असं कोणी आमच्यागत. ट्रॅक्टरचं तास नाही, मधनं काय नाही ढेंबा फक्त मधनं आहे. लॉबी व्हायचा बरं. विषयच नाही. वाबी व्हायचा विषय नाही, बैलाला जखम होण्याचा विषय नाही, तुमचं तक्रार काय नाही. आणि पल्ला मोहरं 1200 फूट रान पळून जायला मोहरं मोकळं आहे. बरं असं मोहरं अडचण कुठलीच नाही. नाही. त्यामुळे आम्ही अगदी पद्धतशीरचा आखाडा घेणार आहे. बरं ते दादा आमचा आता जावाय आला आणि ते मामा आला आणि ते सासरा घरी जेवाय घाला म्हणायचे त्यांना मठान. पण इथं फड्यात काय कोणी काढू नका, बरं वशिल्या कोणी खेळायचं नाही, नियमानं रीतीनंच खेळायचं. आम्हाला बाहेर रोज फिरायला लागतंय जाऊन महाराष्ट्रात अख्ख्या. नक्कीच दादा कुठंतरी तुमचं मोठं नाव आहे हो आणि तुमच्या नावासाठीच काही काही बैलगाडा मालक पण इथे येणार तुमचं मैदान आहे हा म्हटलं. म्हणून मी म्हटलं माझी घरची बी गाडी पळवीत नाही, पावती फाडीत नाही. मी नुसती माझी गट झालं हां की सेमी फायनलचा फेरा काढताना मी आपली गाडी मी स्वतः पळवणार आहे, मोकळी एक्स्ट्रा एक. बरं बरं मज्जा ना आपली मज्जा, हां हां स्वतः ड्रायव्हर बरं स्वतः ड्रायव्हर मीच आणणार तुम्हीच गाडी. आणणार? हो मीच आणणार. बघा एक पर्वणीच असेल सगळ्यांना की दादा गाडीवर बसतील. एवढं वय दादा पण उत्सुकता तुमची अजून आहे. नाही, नाही, आहे, आहे. तरुण दिसताय तुम्ही हो. अजून. बरं आता काय सांगाल बैलगाडा मालकांना काय आव्हान कराल? बैलगाड्या मालकाला काय आव्हान करायचं म्हणजे आखाडा आमचा नियमानं होणार. कुठं अडचणीचा धोका नाही, दगड धोंडा नाही, कुठं तुमचं तक्रार नाही, केसभर कुठंच काय नाही. फाटी चांगल्या टाकल्याच्या पोरं आहे ती. आता कमिटी आमची सगळी 1 नंबर पोरं आहे ती. पोरांनी कमिटी 1 नंबर काम केलंय. नक्कीच. अड्डा चालू आता पावत्या त्याच्याकडे चौघाकडे आहे, त्या चौघाची नावं पावत्या फाडा. बरं आता दादा तुमच्याकडे बोलतो मी, नोंदणीचं कुठपर्यंत झालं? नोंदणी आतापैकी झाली म्हटलं तुम्ही? 100+ झाली. नोंदणी झाली आहे. तर दादा आता हे मैदान बघता पारंपरिक यात्रेचं मैदान, तर तुम्ही काय सांगाल आपल्या मैदानाबद्दल? नमस्कार, माझं नाव सूर्यकांत मच्छिंदर. मैदानाची पूर्ण माहिती देतो. बक्षीस काय काय आहे ते सांगतो. पहिलं बक्षीस आहे 91,000, दुसरं बक्षीस आहे 71,000, तिसरं बक्षीस आहे 51,000, चौथं बक्षीस आहे 31,000, पाचवं बक्षीस आहे 15,000 आणि 6वं बक्षीस आहे 11,000, 7वं बक्षीस आहे 7,000 रुपये आणि क्वार्टर फायनलला 1,501 रुपया प्रत्येकी बैलगाडीला दिला जाईल आणि मानाची ढाल दिले जाईल. मैदानावर येताना सर्व बैलगाडी मालकांना सूचना देण्यात येत आहे की बैलगाडी येताना भाकरवाडी मार्गे यावे, लासुर्णी मार्गे येऊ नये मैदानावर येताना. आणि सर्व बैलगाडी मालकांना सांगण्यात इच्छितो मी की मैदानावर येताना स्पॉन्सरशिप ही कोणत्याही गाडीची होणार नाही. इथं आल्यानंतर तुम्ही म्हणसाल हो हा गावातील हा भेटला, पाहुणा भेटला, रावळा भेटला, कोण भेटला की त्याच्यातर्फे स्पॉन्सरशिप करू, स्पॉन्सरशिप ही होणार नाही. बरं आता आपल्या मैदानाची प्रवेश फी किती आहे? मैदानाला प्रवेश फी आहे 1,000 रुपये. मैदानाच्या म्हणजे पावती चालू झालेली आहे 20 तारखेला. आत्तापर्यंत 100+ गाड्यांची नोंद झालेली आहे. 24 तारखेला 7 वाजेपर्यंत मैदानाची पावती घेतली जाईल. 7 नंतर एकही पावती घेतली जाणार नाही. 7 नंतर आदल्या दिवशी लॉट काढले जातील. दुसऱ्या दिवशी 25 तारखेला 9 वाजता मैदान चालू होईल. तरी सर्व बैलगाडी मालकांना लाईव्ह कोणत्या चॅनलवर असणार आहे आपलं? लाईव्ह P3 लाईव्ह पवन यादव. झेंडा पंच म्हणून कोण असणार आहे? झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे. बरं आणि समालोचक म्हणून? समालोचक विकास सर कुमटे आणि प्रताप तात्या जांजुर्णे तडवळे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या या लासूरने यात्रा कमिटीला. एक नक्कीच पारदर्शक मैदान पार पडेल येत्या 25 तारखेला. माझी विनंती राहील सर्व बैलगाडा मालकांना चालकांना की नक्कीच या मैदानाचा आस्वाद घ्यावा. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.